जय श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। आज निर्जला एकादशी, ज्येष्ठ महिन्यातली पहिली एकादशी आहे आणि ही सगळ्यात महत्त्वाची एकादशी मानली जाते। सकाळी सकाळी विठ्ठलाचं दर्शन पण झालं। सगळे लोक पूजेनंतर प्रत्येकजण विठ्ठलाच्या पायाला चरणावर डोकं ठेवत होते। इथूनच मी पण दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी घेतलं असेल। सगळ्यांना निर्जला एकादशीच्या शुभेच्छा। ही एकादशी केली तर 23 एकादशीचं फळ पुण्य हे आज एका एकादशीत मिळतं। म्हणून आमच्या जावयांनी पण केली, मी पण केली। चला म्हणलं करूया आपण, प्रत्येक एकादशी नाही करायला जमली तर ही करणं महत्त्वाची आहे। निर्जला आपण काही अशी निर्जला करू शकत नाही, थोडंफार खाऊन वगैरेच करू शकतो। चला सर्वांना शुभेच्छा। आज 18 जून मंगळवार, प्रार्थनेनं सुरुवात करूया। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। वेदान वेदविदा महो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे गिरा स्मिताः। कृत्वा लौकिक भित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः। गीता ज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं। वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं। श्री संत ज्ञानेश्वरं। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जमलं तर आपण आरती करतोच म्हणा रोज। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। काल आपण 702 पर्यंत उभ्या घेतलेल्या आहेत। 18वा अध्याय एका टप्प्यात आलेला आहे, 1/3मध्ये आलेला आहे। जवळजवळ 1/3 होऊन गेलेले आहेत। आता आपण 702 दुसरी जी ओवी आहे ती पुन्हा एकदा बघूयात। सर्व ज्ञानेश्वरी भक्तांना आणि श्रोत्यांना सादर वंदन। नव्यानं कोणी जॉईन झाले असतील तर त्यांचंही स्वागत। आपण सात्विकी बुद्धी पाहत आहोत। भगवद्गीतेमध्ये सात्विकी सगळं उरकलेलं आहे आणि आता आपण 4 वर्णांची कर्तव्य पाहतो आहोत। म्हणजे सात्विकी बुद्धी आपल्याला समजलेली आहे, ती काय काय करते, तिचं स्वरूप कसं आहे, तर सगळ्या गोष्टी वर्णाश्रम धर्मानुसार वाट्याला आलेलं कर्म जी बुद्धी करते, नित्य कर्म जी करते, आणि तहान भागण्यासाठी जसं पाणी उत्तम असतं तसंच आत्मप्राप्तीचं फळ मिळण्यासाठी अंतःकरणपूर्वक नित्यकर्म केलेलं महत्त्वाचं असतं। आणि हे नित्यकर्म अंतःकरणात आचरणात आणलं तर प्रपंचाचं भय नष्ट होतं। किती सोपं आहे बघा। या प्रपंचाची जी आपल्याला काळजी वाटते, भीती वाटते, किंवा हे जन्ममृत्यूचं रहाडगाडगं, हे कायमसाठी सुटायला आणि मोक्षमार्ग, हे मोक्षप्राप्तीचा मार्ग हा सुलभ करून द्यायला ही आपल्याला सात्विकी बुद्धी उपयोगी पडत असते। दुसरी ओवी अशी होती, ऐसे कर्म करी तो भला, संसार भये सांडिला, करणीयत्वे आला मुमुक्षु भागा। तेच आता सांगितलं की मुमुक्षु पदाला जो जाऊन पोहोचतो आणि आपल्या नित्यकर्माचं आचरण जो चांगल्या प्रकारे करतो, मन लावून करतो, त्याची संसार भयापासून सोडवणूक होते, त्याची भीती कमी होते। संसार भये सांडिला आणि करणीयत्वे आला मुमुक्षु भागा। आणि निष्काम बुद्धीनं कर्म केल्यामुळं तो मुमुक्षु पदाला जाऊन पोहोचतो। इतका फायदा जर सात्विक बुद्धीनं होत असेल
कारण आपण आपली बुद्धी स्वच्छ सात्विक का करू नये. पुढची ओवी आहे, तेथ जे बुद्धी ऐसा बळिया बांधे भरवसा, मोक्षू ठेविला ऐसा जोडेल येथ. पुन्हा याही ओवीत मोक्षाचाच उल्लेख करतायत की ज्या प्रकारे किंवा अशा प्रकारे जो नित्यकर्माच्या ठिकाणी जाणीवपूर्वक निष्ठा ठेवतो. बळिया बांधे भरवसा, भरवसा म्हणजे विश्वास, निष्ठा ठेवतो आणि भरभक्कम विश्वासही ठेवतो, निष्ठाही ठेवतो, विश्वास ठेवतो. आणि विहित कर्म जी आहेत ती अगदी मनापासून करतो. विहित कर्मांना निष्काम बुद्धीनं स्वीकारतो. त्यामुळेच काय होतं, बळिया बांधे भवसा मोक्षे ठेविलायसा, त्याला जणू काही मोक्षासाठी राखून ठेवलेलं आहे. मोक्षप्राप्ती जसं आपण रिझर्व सीट करून ठेवतो. आता विमानातून यायला तर अगोदरच 2-2 महिने बुकिंग करून ठेवावं लागतं. ट्रेनला तसंच आहे. बसेस असतात, ट्रॅव्हल बसेस असतात, त्यालासुद्धा आपण आधी रिझर्वेशन करून ठेवतो की ते ठेवलेलं असलं की ज्या दिवशी जायचं त्या दिवशी आपण बिंधा असतं, कुठलाही संशय मनात नाही, भीती नाही आणि आपल्याला आपली सीट नक्की मिळते. तसं या निष्काम बुद्धीनं जो हा कर्म करतो, विहित कर्म, आम्ही तशीच करतो आहोत. बरेच जण आपल्यापैकी विहित कर्म मनापासून करतायत आणि त्यामुळं आपल्यासाठी आता मोक्षप्राप्ती राखून ठेवली आहे असं आपण समजायला हरकत नाही. म्हणून पुढं सांगतायत भगवंत, म्हणोनी निवृत्तीची मांडिली सुनी प्रवृत्ती तळी, ये कर्मी बुडगुळी द्यावी की ना. आणि म्हणून म्हणतायत, तुला पार्था सांगतो की या निष्काम वृत्तीनं कर्म करण्याची ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती करीत असलेल्या कर्माच्या तळाशी ठेवून अंतिम मोक्षाकडे दृढदृष्टी ठेवायची. निवृत्तीची मांडिली सुनी, आणि आपल्याला निवृत्ती म्हणजे मोक्षाकडे सुनी म्हणजे आपली दृष्टी ही ठेवायची आहे. आणि मग फलविरहित असं सगळं जर आपण कर्म केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. ये कर्मे बुडकुळी द्यावी की ना. आणि मग या बुडकुळी म्हणजे आपण बुडी मारणे म्हणतो ना, तो शब्द बुटकुळी म्हणतात बघा काही जण. मी एक बुटकुळी मारली, तसं बुडकुळी त्यांनी शब्द वापरलाय की नित्यकर्मात साधकानं अगदी बुडी नको का मारायला असं मला तू सांग. म्हणजे अगदी बुडून जायचं, म्हणजे अगदी मन लावून बाहेरचा कशाचाही विचार न करता फक्त आपल्या कर्मामध्ये अगदी लावून घ्यायचे, कर्माला अगदी जोडून घ्यायचं आणि ते कर्म इतकं मन लावून करायचं की जशी काही आपण पाण्यामध्ये बुडकुळी मारतो तशी. अजून असंच म्हटलेलं आहे की म्हणून ती बुद्धी म्हणजे काय की प्रवृत्तीच खाली घालून वर निवृत्ती मांडली आहे. आणि अशा रीतीनं कर्म करण्यात जरी बाहेरून प्रवृत्ती दिसली तरी आतून निवृत्ती असते. आपण म्हणू बघा प्रवृत्ती, या सत्वगुणाला प्रवृत्ती कशी काय, प्रवृत्ती नको आहे, पण तो करताना दिसतोय पण त्याच्यामध्ये तो लिप्त झालेला नसतो. तशी त्याची निवृत्ती म्हणजे त्याची भावना जी आहे, वृत्ती जी आहे ती त्यात गुरफटलेली नसते. आणि म्हणून तो वरून निवृत्ती म्हणजे आतून, वरून जरी प्रवृत्ती दिसली तरी आतून निवृत्तीच असते. आणि अशा कर्माच्या ठिकाणी तो बुडी देतो न देतो तोच त्याचा कर्म करण्याच्या बुद्धीनं निश्चय करतो आणि मग तो मोक्षापर्यंत पोहोचण्याचा त्याला मार्ग मोकळा होतो. गाडगे बाबा घ्या, आपले ज्ञानदेव, तुकाराम, सगळे संत घ्या. एकनाथ महाराजांचं जास्त उदाहरण की त्यांनी संसार, एकनाथ काय, तुकारामांनी एवढं संसारात लक्ष दिलेलं नाही आहे, पण एकनाथ महाराजांचं कुटुंब हे एक आदर्श कुटुंब होतं. म्हणजे वरवर दिसायला ते सगळ्यात प्रवृत्त आहेत असे वाटायचे, पण खरे ते अलिप्त होते, सगळ्यापासून अलिप्त.
त्या कर्मापासून कुठलं फळ वगैरे त्यांना अपेक्षित नव्हतं, फक्त मोक्ष मार्गाचाच ते हे करत होते. पण विहित कर्म अगदी बुडकी मारून करावं अशा पद्धतीनं जीव ओतून करत होते आणि त्यामुळं त्यांना मोक्षाचा मार्ग हा अगदी मोकळा झालेला होता. त्यांच्याप्रमाणेच, त्यांच्याच एक उदाहरण दिलं, असे अनेक जण आहेत. त्यांच्याप्रमाणे जर आपण सगळी आपली विहित कर्म, रोजची जी आपल्याला नेमून दिलेली कर्म आहेत, शास्त्रविहित कर्म आहेत, जन्माला आल्या आल्या जी कर्म आलेली आहेत, आता आज आपण सुरुवात केलेली आहे प्रत्येकाची कर्म बघायची. आपल्याला याच्यामध्येही पुन्हा ती कर्म पाहायला मिळणारच आहेत. पण आत्ता फक्त लक्षात ठेवायचं की आपली विहित कर्म जी बुद्धी चांगल्या प्रकारे करते ती सात्विक बुद्धी होय. आता त्याच्यासाठी किती उदाहरणं द्यावीत हो ज्ञानदेवानी. थोड्याशा याच्यावरच्या ओव्या घेऊया आपण आणि मग ती उदाहरणं बघूया. म्हणून वाट्यास विधी मार्गे आले, तेची जे मानिले स्वाधिकारे. तेची एक नित्य कर्म धनंजया, भले आचराया असे येथे. केवळ तहान भागावी म्हणून, करावे प्राशन जळ जैसे. तैसे नित्य कर्म करावे केवळ, आत्मप्राप्ती फळ लक्षुनिया. ऐशा रीती कर्म आचरिता नीट, हरोनी अनिष्ट जन्म भय. देई मोक्ष लाभ करोनी सुगम, कर्माचे हे वर्म ध्यानी घेई. इतकं सोपं सांगितलेलं आहे की तू हे कर्माचं वर्म जे आहे हे ध्यानात घे. जाणूनी हे वर्म कर्म करी भला, पार्था तो सांडीला भव भये. आपल्याला भवाचं, या संसाराचं भय राहणार नाही. कर्तव्य म्हणून आचरे विहित, लक्षुनी पंथ कैवल्याचा. ठेविल्या सारिखी तेणे मिळे मुक्ती, ऐसी दृढमती होय त्याची. म्हणून प्रवृत्ती रूपे निवृत्तीच, प्रकटली साच जया कर्मी. तया कर्मा माझी डुंबावे की नाही, सांगे कास याही विवंचना. बुडत्यासी जैसे नावेचे साधन. आता ह्या पुढच्या ओव्या घ्यायच्यात आपल्याला. खूप सुंदर अशा ओव्या दिलेल्या आहेत, त्या बघूयात. तृषार्ता उदक झिणे, कापुरी पडलिया प्रवाहणे. अंधकूपगता किरणे सूर्याचे नी. आता जर आपल्याला तहान लागली, तृषार्त झालो, आपल्या भारतात आत्ता उन्हाळाच खूप आहे, पावसाची सुरुवात झालेली आहे. इकडे मात्र आम्ही सगळ्याचा आनंद घेतो. आत्ता पाऊस जोरात पडायला सुरुवात केली. सकाळी एक अर्धा तास थोडंसं निवळलेलं होतं, तेवढ्या वेळात फिरून येता आलं. पण तहान लागली की आपल्याजवळ सतत पाणी हवं आहे. आणि तहानेनं कोरडा घसा झाला की आपण काय करतो, थंडगार पाणी पिऊन ते शांत होतं. थंडगार पाणी मिळाले की आपल्याला शांत वाटतं. तसं पुरी पडलिया प्रवाहणे, अंधकूपगता किरणे सूर्याचे नी. 3 उदाहरणं दिलीत. पुरी पडलिया प्रवाहणे. प्रवाहण म्हणजे एखादं वाहन, ओहडी, जो पुरात सापडलेला आहे त्याला होडीचा आधार मिळाला. अंधकूपगता किरणे, आणि अंधाऱ्या विहिरीत जर एखादा पडला तर त्याला किरणं म्हणजे सूर्याची प्रकाश किरणं आली की मग त्याला वर यायला काहीतरी दिशा मिळते, कसं यावं हे समजतं. म्हणजे सूर्यप्रकाशाची सोबत लाभून त्याला यायला वर मिळतं. 3 उदाहरणं दिलीत बघा. त्याप्रमाणे आपण आपलं कार्य नीट केलं, कर्तव्य नीट केलं की आपल्याला हा मोक्षमार्ग सहज सापडतो. खूप छान छान उदाहरणं दिलेली आहेत. किती त्यांचे, आता तो जसा मेघ वर्षाव करतो सरीतून, तसं ज्ञानदेव आपल्याला अशा सगळ्या उदाहरणातून वर्षाव करतात आणि तो भाग सगळा पक्का ठसवतात. आता पुढं काय म्हणतात बघा. तरी नानापथ्येसी औषध लाहे, तरी रोगे दाटलाही जिये. कामीना जिव्हाळा होये जळाचा जरी. आता एखादा
मनुष्य आहे, आजारी आहे, त्याला पथ्याचं जर औषध मिळालं त्वरित तर काय होतं, त्याला आराम पडतो. तरी रोगे दाटला ही जिये, आणि त्याला जरी रोग झालेला असेल चांगलाच तरीसुद्धा जीवाला, जिये म्हणजे जीवाला, त्याच्या जीवाला जर रोग झालेला असेल आणि पथ्याचं औषध मिळालं की लगेच तो बरा होतो. पुढं म्हणलंय, का मीना जिव्हाळा होये जळाचा जरी जरी. आणि मीन म्हणजे मासा. माशाला जर पाण्याचा आधार मिळाला, जिव्हाळा, तेणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा तेणे भक्तीचा जिव्हाळा. हे छान सुंदर अभंग आहे. इथं जिव्हाळा शब्द म्हणलं की मला तो शब्द आठवला. तर मीना म्हणजे माशाला, माशाला पाण्याचा आधार मिळाला. जिव्हाळा म्हणजे काय, आधार मिळाला, आश्रय मिळाला. जळाचा जरी, तरी लगेच तो खुश होतो, त्याचं जीवन चांगलं जातं. पुढं म्हणतात, तरी तया जीविता नाही जेवी अन्यथा, तैसे कर्मी ये प्रवर्तता जोडेची मोक्षू. त्याप्रमाणे या जीवाची, त्याला आता हा सत्कर्माचा मार्ग सापडलेला आहे, नित्यकर्माचा. मग त्याच्या दृष्टीनं काय होतंय, तर जीवीची तया जीविता नाही जेवी अन्यथा, तैसे कर्मी ये प्रवर्तता जोडेची मोक्ष. या कर्मामध्ये तो जर जोडला गेला तर त्याला कुठल्याही त्याची भीती राहणार नाही आहे. धास्ती कमी होते, जीवाची भीती धास्ती कमी होते, म्हणजेच काय, मृत्यू टळतो. त्याप्रमाणे निष्काम वृत्तीनं जर त्यानं कर्म केलं, नित्यकर्म केली, तर तैसी कर्मी ये प्रवर्तिता जोडेची मोक्षू, की लगेच त्याला मोक्ष जोडलाच आहे, मिळालाच आहे. जसं आपल्याला खूप मोठा जर महासागर तरून जायचा असेल, आता साध्या रामरायांनी सुद्धा काय केलं हो, एवढा तो समुद्र तरून जायचा होता, तर सगळ्या वानर सेनेनी मस्त एक सेतू बांधला. तसा हा सत्कर्माचा जणू काही सेतू आहे, आणि तो सेतू आपण बांधला की आपली धास्ती कमी झाली. म्हणून जोडेची मोक्षू, हा मोक्षरूपी पूल आपल्याला जोडला जाईल, अशी मला आपली कल्पना वाटते. तर जीवाची धास्ती कमी होते, मृत्यू टळतो, आणि निष्काम वृत्तीनं नित्यकर्म केली तर हमखास मोक्ष मिळतो, म्हणजे मिळतोच. आता हा मगाशी सांगितलं त्या सगळ्यांना, म्हणजे माशाला पाणी मिळालं, पुरात बुडणाऱ्याला होडी मिळाली, नाव मिळाली, की ते तरून जातात, ते नक्की तरून जाणार. तसं जी कर्म केलीच पाहिजेत त्या कर्मांमुळं मोक्षाची वाट मोकळी होतीये. माणसाला कर्माच्या ठिकाणी केवळ प्रवृत्त झाल्यामुळं मोक्ष मार्ग मिळतोय, मोक्ष मार्ग सापडतोय. किती सोपं आहे बघा, काही धुंडाळायची गरज नाही. इकडे जा, तिकडे जा, या तीर्थक्षेत्री जा, तीर्थक्षेत्री जा, काहीही, कुठली व्रत करा, आटापिटा करा, काही गरज नाही. म्हणून भगवद्गीता आपल्याला फक्त आपलं नियतं कुरु कर्मत्वम कर्मज्यायो हे कर्मणः, किती उदाहरणं एकदम डोळ्यापुढं समोर येतात की अकर्मापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे, आणि ते कर्म म्हणजे आपल्याला नेमून दिलेलं नियतकर्म. पुढे बघा, जोडेची मोक्ष झाला, हे करणीयाची याकडे, जे ज्ञान आथी चोखडे, आणि अकरणीय हे पुढे, ऐसे जाणं. जे निश्चितपणानं कर्म करायलाच पाहिजे. करणीयाची याकडे म्हणजे करणीय म्हणजे केलंच पाहिजे असं. तर जे कर्म निश्चितपणानं करायला हवं, जे ज्ञान आथी चोखडे, आणि ह्याचं उत्तम ज्ञान ज्याला झालेलं आहे, आणि अकरणीय हे पुढे, आणि जे कर्म करणं योग्य नाही, अकरणीय आहे, तर त्याची सुद्धा जाणीव व्हायला पाहिजे. ऐसे जाण, तर त्याची सुद्धा तीव्र जाणीव, ज्ञान जाणीव व्हायला पाहिजे. म्हणजे ही कर्म आचरण्यास योग्य नाहीत असंही समजायला पाहिजे. हे ज्याला कळतं
बघा, चांगलं तर कळलंच पाहिजे, पण जे करू नये तेही कळलं पाहिजे. सारखी भगवद्गीता जोर देते आपल्याला की कर्तव्य किंकर्तव्य, कोणतं कर्तव्य करायचं आणि कोणतं अकर्तव्य आहे, करू नये आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. एकच गोष्ट कळून चालणार नाही. म्हणून ऐसे जाणं हे जाणून घे. जीतिये काम्यादिके संसार भयदायके, अकृत्यपणाचे आंबुखे पडिले जया. आता काय सांगतायत? जी काम्यादी कर्म आहेत आणि निषिद्ध कर्म जी आहेत, अकृत्य म्हणजे निषिद्ध, अशी निषिद्धपणाचे आंबुखे म्हणजे शिंतोडे, पडिले जया, म्हणजे ज्याच्या अंगावर हे निषिद्धपणाचे आणि काम्यादी कर्मांचे शिंतोडे उडले आहेत, अशी आणि संसाराला भय दाखवणारी. संसार भयदायिके, आपल्या मनात कशाची तरी हाव आली, इच्छा आली, भावना आली की आपल्याला भीती राहतेच. मग हे केलं तर काय होईल? म्हणजे बघा ना, जी करू नये ती कर्म केली तर भीती आलीच. म्हणून काय करायचं? तिये कर्मी अकारी, जन्म मरण समयी, प्रवृत्ती पळवी पायी मागिलींची. आणि म्हणूनच आपल्या एकदा बुद्धीला ज्ञान झालं की कोणती कर्म करण्याजोगी आहेत आणि कोणती कर्म न करण्याजोगी आहेत. एकदा हे जसं समजलं की मग काय होईल? त्याला उदाहरण दिले बघा त्यांनी, पुढच्या ह्याच्यात उदाहरण दिलेलं आहे, ते आपण बघूया. पै आगी माझी न रिघवे, अथावी न घलवे, धगधगीत नागवे शूळ जेवी. दोन धोक्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की धगधगत्या आगीत जसं कुणीही मुद्दामहून शिरत नाही. दिसती पेटलेली आग, त्याच्यात कुणी एखाद्या लहान बाळाला वाचवायचं असेल तर एखादा वीर जवान म्हणा किंवा जो हुशार आहे, आपल्या जीवाची पर्वा न करता त्याच्यासाठी पण मुद्दामहून कुणी आगीत स्वतःचा जीव धोक्यात घालेल का? हो, नाही घालणार. किंवा अथांग पाणी आहे, अथावी म्हणजे अथांग पाण्यात न घलवे, कुणी आपला जीव त्याच्यातही म्हणजे बुडी मारत नाही. आणि अजून म्हणतायत धगधगीत नागवे शूळ जेवी, आणि एखाद्या काय म्हणू आपण, अत्यंत तप्त झालेला असा शूळ असेल तर तोही कुणी हातात घेणार नाही. म्हणजे तीन गोष्टी सांगितल्या की ज्याच्यामुळे आपल्याला धोका आहे त्या गोष्टी कुणी करणार नाही. अजून पुढे सांगतात, सांगितलं, या काळिया नागधुंदू वातू, देखोनी घलवे हातू, नवचवे खोपे अंतू वाघाचिया. पुन्हा दोन उदाहरणं दिली. काळिया नाग फक्त भगवंतांनी त्याच्यावरच आपले पाय ठेवून मस्त त्याला धुवून काढलं होतं किंवा त्याचं, आणि मग त्याला मारलं नाही पूर्ण. त्याला सांगितलं की तू इथून निघून जा, सगळ्या तुझ्या कुळासह निघून जा, आणि मग तो निघून गेलेला आहे. तसं हा जो काय म्हणू कालिया, अत्यंत विषारी असा जो सर्प आहे, काळ सर्प म्हणलं तरी चालेल. काळी याचा अर्थ काळ सर्प असाही घेतला तरी चालेल. तर काळ सर्पाला पाहून त्याला पकडण्यासाठी कुणी बिळात हात घालेल का? हो, कुणी घालणार नाही. आपला जीव कशाला धोक्यात घालेल? किंवा न देखोनी न घलवे हातू, वचवे खोपे आतू वाघाची. खोपा म्हणजे वाघाची छोटीशी गुहा. तर वाघाच्या गुहेत कुणी असा प्रवेश करायला तरी धजेल का? नाही धजवणार. मग आपण तरी वाईट गोष्टी कशाला करायच्या आहेत? किती सुंदर उदाहरणं दिलेली. अकृत्य करणं, दुष्कृत्य करणं, निषिद्ध कर्म करणं म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत. वाघाच्या गुहेत हात घालणं, आगीमध्ये जीव ओतणं किंवा तापलेला शूळ हातात घेणं, ही जशी भयंकर कर्म आहेत तशी आपण अपकर्म किंवा अकर्म, क्रूर कर्म करणं म्हणजे यासारखं आहे.
किती उदाहरणं द्यावीत. म्हणजे आपण ह्या गोष्टी करू नयेत, या गोष्टी करत नाहीत, तशाच या दुष्ट कर्माच्या मागेही कधी माणसांनी लागायचं नाही. तैसे बघा लगेच त्याला जोडून घेतात. तैसे कर्म अकरणीय देखोनी महाभय उपजे निस्संदेह बुद्धी जिये. तसं ज्याचं कर्म त्याची बुद्धी ही अकरणीय, अकरणीय म्हणजे करू नये, निषिद्ध कर्म जे आहेत त्याच्या ठिकाणी ज्याला संसार बंधन दिसतं, त्याला संसाराचं बंधन दिसते. अकरणीय देखुनी महाभयम, त्याला तिथं मोठं भयंकर असं भय दिसते. आणि उपजे निस्संदेह बुद्धीजिये, अशी ज्याची बुद्धी त्या ठिकाणी निर्माण होते की हे सगळं संसार भय आपल्या मागे लागेल, त्यापेक्षा अकर्म दुष्कर्म निषिद्ध कर्म मुळीच करायचं नाही. म्हणजे या संसार बंधनाचं भय असलेल्या या कर्मांना सामोरंच जायचं नाही, त्यांचा त्याग करायचा, असं जी बुद्धी जाणते ती बुद्धी सात्विक बुद्धी आहे. बघा आता आपली बुद्धी अशी सात्विकतेकडे आता जायला लागलेली आहे. आपण वाईट गोष्टी मुळीच करणार नाही, करतच नाही. आता त्याच्यासाठी अजून उदाहरण देतात बघा ज्ञानदेव. काय म्हणतात? वाढीते रांधोनी विखे जेथे जाणीजे मृत्यून चुके तेवी निषेधी का देवे बंधाते जे. तसं विषारी अन्न, विषामध्ये शिजवलेलं अन्न जर खाल्लं तर आपल्याला मरण नक्की आहे. तसंच निषिद्ध कर्माच्या ठिकाणी आपलं जर मन गुंतलं तर आपल्याला संसार बंधन दिसतं. जर आपण चांगलं कर्म केलं तर आपल्याला काही एक असं वाईट येणार नाही. पण सगळं अगदी पंचपक्वान्नाचा बेत केला आहे, पण त्याच्यात कणभरच विष घातलेलं आहे हो शिजवताना. ते जसं धोकादायक आहे तसे आपण सगळी कर्म छान केली पण एक निषिद्ध कर्म केलं, या निषिद्ध कर्माचा मनात विचार जरी आला तरी आपल्याला त्या विषाचा जसा परिणाम होतो तसा या कर्माचा आपल्यावर परिणाम होणार. म्हणून संसार बंधन जर नको असेल, संसार बंधनाचं भय नको असेल तर आपण निषिद्ध कर्म करू नये. किती वेळा ठसवत आहेत बघा तेच तेच तेच. म्हणून जे सांगितलं आता ते की वाढिले रांधुनी विखे जेथे जाणीजे मृत्यून चुके तेवी निषेधिका देखे बंधाते जे. तसंच प्रमाणे हे विष घातलेलं जर आपण घेतलं, अन्न घेतलं तर मरणाचं भय आहे. आणि म्हणून मृत्यू चुकणार नाही हे जिथं कळतंय त्यानं ते विषारी अन्न खाऊ नये. मग बंध भय भरीती तिये निषिद्धी प्राप्ती विनियोगू जाणे निवृत्ती कर्माची ये. आणि म्हणून मग अशा संसार बंधनाचं भय असलेल्या कर्मांना जेव्हा सामोरं जाण्याची वेळ येते तेव्हा त्यांचा त्याग करावा, असं जी बुद्धी जाणते ती बुद्धी सात्विक आहे. एकदम अंधारून आले बघा. म्हणून काय करा? विवेक करा. तर 16व्या ओवीत सांगतायत ऐसेनी कार्य विवेकी जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरा कुडा पाल पारखी जिया परी. जे विरुद्ध आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. काय काय समजलं पाहिजे? कार्य विवेकी, कार्य आणि अकार्य, चांगलं काय वाईट काय, विनियोग आणि निवृत्ती. ज्या गोष्टीचा उपयोग करावा, विनियोग करावा आणि ज्याच्यापासून दूर राहावं ती निवृत्ती समजली पाहिजे. प्रवृत्ती निवृत्ती मापकी कार्य विवेकी. कार्य आणि अकार्य, आता हे तर आता किती वेळा सांगता येतो, भगवंत सांगतायत, ज्ञानदेव सांगतायत. कार्य म्हणजे करणं आवश्यक आहे अशी गोष्ट कार्य, आणि अकार्य म्हणजे न करण्याजोगं. तर कार्य आणि अकार्य याचा विवेक जी सांभाळते, प्रवृत्ती निवृत्ती यांचं जी माप करते म्हणजे जोखते, जोखणं म्हणतात ना, पाणी जोखलंय त्याचं मी, अशी जी वृत्ती आहे ती, अशी जी बुद्धी आहे ती खरा कुडा पारखी जिया परी. आणि खरं आणि कुडं म्हणजे खोटं, खऱ्या खोट्याचा जी निश्चय करते ती बुद्धी ही सात्विकी होय. अजून पुढे सांगतात
तैसी कृत्याकृत्य शुद्धी बुझे जे निरवधी सात्विक म्हणजे म्हणिपे बुद्धी ते चितू जाण. आता सात्विक बुद्धीचा इथे समारोप करतायत की कृत्य आणि अकृत्य, जसं कार्य आणि अकार्य तेच शब्द आहेत की कृत्य म्हणजे करण्याजोगे आणि अकृत्य म्हणजे जे करू नये ते, त्याचा शोध जी घेते बुद्धी. बुझे जी निरवधी, आणि ती निरवधी म्हणजे तिला अवधी नाही आहे, जी अखंडपणे जाणते. शुद्धता जी आहे ती अखंड जाणते. सात्विक म्हणिपे बुद्धी तेच चितू जाण. तू म्हणाल कालपर्यंत माझ्या बुद्धीला सगळं समजत होतं, आजच माझ्या हातून असं झालंय, मग ती निरवधी बुद्धी नाही होणार. सतत राहायला पाहिजे. आपली ही जी बुद्धी आहे, शुद्ध बुद्धी, सात्विक बुद्धी, ही आमरण राहायला पाहिजे. एखादं म्हणतो हो वय वर्ष 75 सगळं पाळलं आम्ही, किंवा एखादं म्हणतो मी 50 पाळलं आणि नंतर सगळं बिघडवलं, त्याला सात्विकी बुद्धी म्हणता येणार नाही. शेवटच्या एका शब्दात त्यांनी कंटिन्युअस आणि अंतापर्यंत याला महत्त्व दिलेलं आहे. कायम तुमची बुद्धी ही शुद्ध राहायला पाहिजे, कृत्य अकृत्य जाणायला पाहिजे आणि ती कधीही संपायला नाही पाहिजे. अशी जी बुद्धी आहे ती सात्विक बुद्धी असं तू समज. आता याच्यावरच्या ओव्या बघूया. काही मगाशी ओव्या झाल्यात आपल्या, पुन्हा थोडीशी उदाहरणं घेते. बुडत्यासी जैसे नावेचे समाज साधन लाभावे जीवन तृषार्तासी, किंवा अंधकूपी सापडला नर तयार विकर भेटावेगा. पथ्यासवे दिव्य औषधी सेवन लाभावे जीवन रोगी अंसी. परवा मी हा श्लोक सांगितला होता की पथ्ये सती गदार्थस्य भेषज ग्रहणेन किम. जो पथ्य करतो ना, गद म्हणजे रोग, आर्त म्हणजे त्यानं व्यापलेला रोगी. तर जो रोगी मनुष्य असतो त्यानं जर पथ्य केली तर त्याला औषधांची गरजच नसते. आणि दुसरी ओळ आहे की पथ्ये असती म्हणजे केली नाहीत तर भेषज ग्रहणेन किम. त्यानं भरपूर औषधं घेतली पण पथ्यच केलं नाही तर त्या औषधांचा काय उपयोग. तसं आता इथं सांगतायत की पथ्यासवे दिव्य औषधी सेवोन लाभावे जीवन रोगी असे. पथ्य पण करायचे आणि त्याच्या जोडीला दिव्य औषधी घ्यायची, म्हणजे मग माणसाला जीवन चांगलं लांब दीर्घायुष्य मिळत राहतं. मिळे मी ना लागी जळाचा आश्रय तरी निसंशय जगे जैसा, तैसे निष्कामत्वे आचरिता कर्म होतोची सुगम मोक्ष लाभ. जिये बुद्धी लागी ऐशा परी देख ज्ञान असे चोख कर्तव्याचे, आणि अकर्तव्य कर्म जे वाईट तेही कळे नीट जिये लागी. कर्म अकर्म कळलं पाहिजे. पार्था काम्याधिक जी जी कर्मे होती तेणे भय प्राप्ती सांसारिक, अकार्य म्हणोनी जाती निंदिली जी जन्म मृत्यू माझी गोविली जी. तया अकार्यात नवावी प्रवृत्ती म्हणून जी मती दक्ष राहे. अग्नी माझी जैसी घालवेना उडी देववेना बुडी सिंधू माझी, फुत्कारिता नाग धरवेना हाती मारवेना मिठी तप्त शुळा. सगळी उदाहरणं झालीत. किंवा गुहे माझी जाववेना जैसे क्रूर व्याघ्र वसे जिये ठाई, निषिद्ध देखोन तैसे महाभय वाटे निसंशय बुद्धी सिजा. जाणू येते जैसे वाढिले विषान्न तरी आमंत्रण मृत्यू सीते, तैसे निषिद्ध ते बंधासी कारण ऐसे ऐसे ज्ञान बुद्धी सिजा. देखोनी निषिद्ध बंध भय मुक्त जाणे जी निवृत्त व्हावे कैसे, रत्न पारख्यासी असे जैसे ज्ञान खरे खोटे रत्न पारखाया. ही एक ओवी राहिली बरं का. प्रवृत्ती निवृत्ती द्वारा तैसे पार्था
मापीची सर्वथा कार्य ऐसे कृत्य जाणीते जी सोख सोख बुद्धी ती सात्विक जाण ऐसे खरा कुडा पारखी. खरा कुडा पारखी जिया परी. कुडा म्हणजे ती मोती वगैरे किंवा रत्न, आणि ती जो पारख करतो त्याच्याप्रमाणे न चांगल्या वाईटाचा हा पारख करायला पाहिजे. इथं थांबूया आपण. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. आज सगळ्यांनी गीतेचं पारायण केलं असेल, करत असतील त्यांना शुभेच्छा. आणि उद्याला आता आपण पुढच्या